सोलापूरमध्ये देखील अशी घटना घडलेली होती। आता आपण पाहणी करताय काय आणि आमचे प्रखर हिंदुत्ववादी विचार मांडणारे माझे विधिमंडळाचे सहकारी महेश लांडेजी आणि आमचे अन्य हिंदुत्ववादी विचारांचे आम्ही सगळेच कार्यकर्ते जी काही 22 जानेवारीला जी काही घटना घडली आणि आमच्या हिंदू समाजाच्या काही मुलांवर कार्यकर्त्यांवर जीवघेणी हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला प्रामुख्याने भेटण्यासाठी संबंधित लोकांना मी स्वतः रुग्णालयाला जाऊन भेटलेलो आहे आणि मी आणि महेश लांडेजी आता यापुढे जे काही हिंदुत्ववादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हे हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आम्ही इथे उपस्थित आहे। काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस यांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मस्ती केलेली आहे कुठल्या PIने कसं आमच्या कार्यकर्त्यांची आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती आम्ही आदरणीय देवेंद्रजींना गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल। साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मीरा रोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय आहे? ज्या अर्थी मी आणि महेशजी इथे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोजर देवाचं दिसणार पुढे लक्षात घ्या हे ट्रेलर दाखवण्याचं काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत असतील त्या लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढी कुरवड्यात बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होत आहे। खरं तर ज्यांना मारहाण झालेले आहे त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महेश दादांनी घेतलेली आहे। शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठीच आम्ही दोघंही इथे आलेलो होतो। आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाल होती। PIचं नाव माहीत पडलं का सर म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या PIने आता तुम्ही झोपेतून पण मला उठवला तरी PIचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना सर त्याला कळेल ज्यांनी मस्ती केली आहे ना ते चांगल्या पद्धतीने साहेब मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हे दाखल केलेले आहेत पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये काय चाललंय करून द्या ना आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांना जे काय करायचं करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपार्ह बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काय 2-3 कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळावा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत। सर गेल्या वेळेस महामोर्चा काही विषय मोर्चामधल्या पुढची उत्तर महेश एक मिनिट फक्त राजकीय असा आहे मनोज जरांगे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही GR जो आहे तो मंजूर केलेला आहे हा विषय आता बोलतोय।